बाहेर लोकांचं असं मत आहे की निक्कीने आर्याला प्रोवोक केलं की ती व्हायलेंट होईल येण्यासाठी. निक्कीची आधी स्ट्रॅटेजी होती की आर्याला प्रोवोक करणं. आता तुम्ही घरात ते जवळ बघितले, काय किस्सा झालता नेमकी? निक्कीचं बोलणं हे ऍक्च्युली सगळ्यांना प्रोवोकिंग वाटतं आणि वाटायलाच पाहिजे, कारण मला पण वाटत होतं. म्हणजे मलाही काही गोष्टी बोलताना त्यासोबत असं वाटायचं की प्रोवोक करते का काय, किंवा मुद्दाम भांडणं काढते का काय. तर हे तिचं बहुतेक स्वभाव तसा असेल, किंवा मग तिची स्ट्रॅटर्जी असेल की पुढच्याला प्रोवोक करायचं. आणि तिला मी एकदा दोनदा म्हणलं पण की बाबा तू अशी का वागतेस किंवा अशी का बोलतेस प्रोवोक केल्यासारखं. तर तिचं म्हणणं आहे किंवा मी अशीच आहे, तुम्ही प्रोवोक होताय ते तुमचा प्रॉब्लेम आहे. सो तिचं म्हणणं असं होतं की बाबा मी तर अशीच वागणार आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा. सो आता ते आर्या आणि तिचं जे वादावाद होती, कारण आर्या तिला फुल ऑन टक्कर द्यायची पहिल्यापासूनच, ते आम्हाला पण माहित होतं आणि आम्हाला पण ते काही वाटत नव्हतं त्या गोष्टीचं. आम्हाला वाटायचं की